नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, कविता क्रमांक 6 टप टप पडती या कवितेचा 5वा भाग आज आपण अभ्यासत आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे फुले. फुले, फुले. झालं. दुसरा शब्द आहे फूल. फूल, फूल. पहिला शब्द मी फुले म्हटलं होतं, भरपूर सारी फुले, आणि आता मी शब्द दिला आहे एकच फूल. फूल. झालं. तिसरा शब्द आहे सुगंधित. सुगंधित, सुगंधित. झालं असेल. चला, आता चौथा शब्द आहे नाजूक. नाजूक, नाजूक. झालं. जाऊया पुढे. चला, पाचवा शब्द आहे दर्शन. दर्शन, दर्शन. झालं लिहून. पुन्हा एकदा सगळे शब्द वाचून दाखवते. पहिला शब्द होता फुले. दुसरा शब्द होता फूल. तिसरा शब्द होता सुगंधित. चौथा शब्द होता नाजूक. आणि पाचवा शब्द होता दर्शन. नेहमीप्रमाणे शेवटच्या स्लाइडला आपण उत्तरं बघणार आहोत. मुलांनो, मागच्या तासिकेमध्ये आपला एक प्रश्न जो आहे तो राहिलेला आहे. बघा, तुमच्या वर्कबुकमधलं पेज नंबर 33 पान, त्याच्यावरचा अभ्यास आपला राहिलेला आहे. तर तो पहिल्यांदा सॉल्व करूया आणि मग आपण जाहिरात लेखनाकडे वळणार आहोत. मी तुम्हाला मागच्याच तासाला सांगितलं होतं की सोबत तुम्ही काय घेऊन बसायचं आहे म्हणून. कंपो बुक घेऊन बसायची आहे सांगितलं होतं. ठीक. चला तर मग आता आपण प्रश्न 16 कडे जाऊया. प्रश्न 13 जो होता, डोंगर, तो शब्दांचा डोंगर, वाक्य डोंगर बनवा असं, बरोबर. त्यानंतर 14वा प्रश्न होता तुम्हास माहिती असलेल्या इतर फुलझाडांची नावं लिहा व तुमच्या आवडत्या एका फुलझाडाची माहिती मिळवा व संग्रहित करा. तर हा प्रश्न इथे आपण काही घेत नाही आहोत, पण तरी सुद्धा आपण डिस्कस करूया की अनेक फुलं झाडांची नावं तुम्हाला माहिती असतात. जसं आता आपण याच कवितेमध्ये कुठलं फूल बघितलं, पारिजातकाचं म्हणजेच प्राजक्ताचं फूल बघितलं. मग जास्वंद आहे, गुलाब आहे, गणपतीसाठी वापरतात तो केवड्याचं पात आहे, ते सुद्धा फुलामध्येच येतं. मग झेंडूचं फूल आहे, सदाफुली आहे, ऑफिस टाईम आहे, मोगरा आहे, जाईजुई आहे, चाफा आहे, अशी अनेक फुलं आहेत.
तर तुमचं आवडतं एका फुलाझाडाची माहिती मिळवायची आहे आणि ती लिहायची आहे. हा उपक्रम तुम्ही मराठीच्या वहीमध्ये करायचं आहे. छान चित्र मिळालं तरी चित्र जमवून चिकटवलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक. त्यानंतर त्याच्या खालती दिलेला आहे, त्याला नंबर नाही घातलाय पण तो 15 नंबर आहे. पावसाची किंवा निसर्गावर आधारित गाणी मिळवा व तुमच्या प्रकल्प वहीमध्ये लिहा. प्रकल्प वही म्हणजे प्रोजेक्ट बुक. आपण काय प्रोजेक्ट बुक वगैरे करत नाही, आपण डिरेक्टली असाइनमेंट करतो. असाइनमेंट किंवा असेसमेंट आपण घेत असतो, बरोबर आहे. तर एखादं पावसावरचं छानसं गाणं मराठीतलं, इंग्लिशमधलं नाही, आणि मग त्याच्याभोवती रेनबो वगैरे छान किंवा पावसाचे थेंब तुम्ही दाखवले तरी सुद्धा चालणार आहे. हां, तर ह्या 2 गोष्टी म्हणजे या 2 कृती तुम्हाला करून कुठे लिहायच्या आहेत? हिंदी मराठीसाठी कंबाईन जे बुक केलेलं आहे त्याच्यामध्ये हे करायचे 2. हां, हा तुमचा होमवर्क आहे. चला तर मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 16 असा आहे, खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. आता आपण परिच्छेद वाचूया. चला वाचूया आपण. मी पहिल्यांदा मोठ्याने वाचते आणि मग तुम्हाला एकदा मनामध्ये वाचायचं आहे आणि उत्तरं शोधायची आहेत. याला गद्य आकलन असं म्हटलं जातं. आपण 5वी 6वीला सुद्धा हे गद्य आकलन घेतलं होतं, म्हणजे अनसीन पॅसेज. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि तो उतारा वाचून किंवा परिच्छेद वाचून तुम्हाला त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. चला तर मग आता आपण उतारा म्हणजेच परिच्छेद वाचूया. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आता मी इथे अर्थ सांगत सांगत पुढे जाणार या. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे म्हणजे भरपूर सारी फुलं असतात, बरोबर. त्याला ताटवे असं म्हणतात. प्लॉटच्या प्लॉट लावलेले असतात फुलांचे रंगीत शंगीत, तर ते बघितल्यानंतर त्याला ताटवे असं म्हटलेलं आहे. मन प्रसन्न होऊन जातं. अर्थातच फुलं सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे फूल बघितल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. अगदी बरोबर आहे. बघा, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या बागेमध्ये कुंडीमध्ये जर एखादं फूल उमललेलं असेल, फूल उमलत, बरोबर, आणि इथे शब्द आहे उमललेल्या फुलांच्या. हां, सुवासाने. सुवास म्हणजे सुगंध, फुलाचा सुगंध. त्यामुळे तो आजूबाजूच्या वातावरणात पसरत असतो आणि त्यामुळे वातावरण कसं झालं असतं? सुगंधित झालेलं असतं, फ्रेशनेस असतो एक वातावरणामध्ये. त्या नाजूक टवटवीत गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आता ती फुलं कशी आहेत? नाजूक आहेत, टवटवीत आहेत, फ्रेश आहेत, गंध मिश्रित आहे. गंध म्हणजे सुगंध, त्या फुलातून सुगंध दरवळतोय आणि या फुलांच्या दर्शनाने म्हणजेच ती फुलं पाहिल्यानंतर एक नयनसुख मिळतं. नयन म्हणजे डोळे. डोळ्यांना खूप छान वाटतं. जसं निसर्ग बघितल्यावर आपण म्हणतो वाह काय सुंदर सीन आहे, तसंच ह्या फुलांच्या दर्शनाने किंवा फुलांना बघितल्यानंतर आपल्या तोंडातनं शब्द निघतो, अरे वाह क्या बात है, काय सुंदर फुलं फुलली आहेत. हां, तर हे डोळ्यांनी जे सुख उपभोगतो त्याला नयनसुख असं म्हणतात. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते. म्हणजे जे फूल उमललेलं असतं ते फूल उद्या बंद होणार असतं, म्हणजेच कोमेजणार असतं. पण त्याच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? म्हणजेच त्याचं जीवन काही फार मोठं नसतं. तर क्षणभंगूर म्हणजे काही कालासाठीच असतं. ऑफिस टाईमसारखी फुलं बघा तुम्ही, सकाळी 9 वाजता उमलतात आणि जरा ऊन वरती आलं की 12-1च्या दरम्यान ती मावळून जातात, बरोबर, कोमेजून जातात. म्हणजे यांचं जीवन कसं आहे तर काही कालावधीसाठी आहे, म्हणजेच क्षणभंगूर आहे त्यांचं जीवन. मग मला एवढूसं जीवन जगायला मिळालं म्हणून फूल कधी रडतं का? नाही रडत. तुम्ही बघितलंय का कोणी त्या फुलाला रडताना? असा प्रश्न ह्या उतार्यात विचारला आहे. म्हणजेच काय तर फूल आपल्याला काय सांगतं तर बघा पुढच्या ओळीतील, मी एक्सप्लेनेशन देत नाही. दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते. म्हणजेच काय
तर आपलं जीवन कशासाठी असावं, तर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, प्रफुल्लित करत, दुसऱ्याला म्हणजे समोरच्याला कोणालाही प्रफुल्लित करत म्हणजे आनंद देत, सुवास देत म्हणजे सुगंध देत. कधी कधी आपल्याला राग येतो मित्राचा, की हा माझ्याशी सतत भांडतो, मी नाही तुला आता इरेजर देणार, मी माझा पेन देणार नाही, असं आपण म्हणतो. पण फुलं असा विचार करतो का? नाही विचार करत. तो सतत ते फूल जे असतं ते सतत इतरांना छान सुगंध देत असतं, सुवास देत असतं आणि हसत बागडत राहतं. आपल्याला किती जीवन मिळालं आहे हे न बघता ते जे जीवन त्याला मिळालेलं आहे, ते उमललेलं फूल आहे, हे सगळं काही समर्पित करत असतो, सगळं देऊन जात असतो. त्याला माहिती असतं की मी संध्याकाळी मावळणार आहे किंवा कोमेजून जाणार आहे, ही इतकंच माझं जीवन आहे, मग मी कशाला दुसऱ्यांसाठी सुगंध देऊ वगैरे वगैरे असा विचार ते करत नाही. तर आपल्यामुळे समोरचा कसा आनंदित राहील, प्रफुल्लित राहील, असा विचार ते फूल करत असतं. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की मुलांनो, आजचा दिवस आपला आहे, या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्याला आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. म्हणजे ह्या फुलाचं जे उमलणं आहे आणि कोमेजणं आहे, ह्यातून फूल आपल्याला असं तर सांगत नाही ना, की जो दिवस आहे हा आपला दिवस आहे, हा आजचा दिवस आहे, तो आजचा दिवस आपण काय केलं पाहिजे, आनंदाने घालवलं पाहिजे, हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, नाचलं पाहिजे. आणि इतकंच नव्हे तर आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून आपण समोरच्याला आनंद दिला पाहिजे, सुख समाधान दिलं पाहिजे. बरोबर आहे? नाहीतर इथे आता लॉकडाऊन चाललंय, आई बाबांना त्रास देणं, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणणं, ताई दादांना त्रास देणं, तर हे असं नाही केलं पाहिजे आपण. अर्थात तुम्ही छोटी मुलं आहात, पण आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपल्यामुळे दुसरा कोणी दुसऱ्याला त्रास होता कामा नये. हा विचार, फुलाचा हा विचार आपण सुद्धा केला पाहिजे आणि या प्रकारे आपण वागलं पाहिजे. हं? असं हे फूल आपल्याला सांगतं. मला वाटतं परिच्छेद तुम्हाला कळला असेल. मी अजून 3 मिनिटं देते. तुम्ही छान प्रकारे पुन्हा एकदा बोटं फिरवायची आहेत आणि ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करा, कारण पुढच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यायची आहेत. ठीक आहे? चला, आता तुमची वेळ सुरू झाली आहे. तुम्ही वाचत आहात स्वतः, कोणाची मदत न घेता. झाला असेल वाचून बरोबर परिच्छेद. चला, आता आपण प्रश्नांकडे वळूया. मन प्रसन्न का होते? बघा बरं, मन प्रसन्न का होतं? मिळालं उत्तर? हातामध्ये तुमच्या पेन्सिल असणार आहे. बरोबर आहे? चला तर मग पहिली ओळ मिळाली. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. मग उत्तर काय आहे? मन प्रसन्न का होते? तर उत्तर आहे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होऊन जातं किंवा जाते. हे पहिलं वाक्य, त्याला ब्रॅकेट करा आणि कसे जो शब्द आहे ना, त्या कसेवर काठ मारा. म्हणजे उत्तर असं लिहाल, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होऊन जाते. हे मी लिहून देणार नाहीये तुम्हाला. कळलं? हे तुमचं तुम्हाला लिहायचं आहे, कारण परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. बरोबर? चला, ब्रॅकेट केलं आणि त्या ब्रॅकेटला नंबर द्या 1. उत्तर पुन्हा एकदा सांगते. मन प्रसन्न का होतं? रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होऊन जाते. कसे हा शब्द कट करा. हे झालं कसलं उत्तर? पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दृश्याने नयनसुख मिळते? बघा बरं, कोणत्या दृश्याने नयन सुख मिळतं, डोळ्यांना बरं वाटतं? व्हेरी गुड, तुम्हाला उत्तर मिळालं असेल.
आत्ता जे आपण ब्रॅकेट केलं की नाही पहिल्या ओळीवर, प्रसन्न होऊन जाते त्याच्या पलीकडची ओळ घ्यायची. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. ब्रॅकेट कंप्लीट करायचा. आपल्या सभोवतीपासून ब्रॅकेटला सुरुवात करायची आणि खालच्या ओळीमध्ये बघा, फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. इथे ब्रॅकेट कंप्लीट करा. हे उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं. पुन्हा एकदा प्रश्न वाचते आणि उत्तर सांगते. प्रश्न दुसरा असा आहे, कोणत्या दृश्याने नयनसुख मिळते? उत्तर आहे, आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. हे झालं दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर. 2 अंक घातला तिकडे. ओके, चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. फुले कोणता संदेश देतात? कोणता बरं संदेश देतात? खालून दुसरी ओळ बघा. मुलांनो, मिळालं? आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा. हा संदेश देतात. आता कसं लिहिणार तुम्ही? फुले कोणता संदेश देतात? तर मुलांनो, खालून दुसरी ओळ बघा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं आहे. तिथे ब्रॅकेट करा. केलं? चला आता त्याच्याच बरोबर पुढे चला. मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि दुसऱ्याला आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये घ्या. हे अख्खं उत्तर घ्या. म्हणजे जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मधलं उत्तर आहे ना, ते अख्खच्या अख्खं उत्तर कुठलं आहे? तिसऱ्या प्रश्नाचं आहे. आणि मग काय लिहायचं? असा संदेश फुले देतात. हा प्रश्नातला भाग घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, कन्फ्युजन नको. फुले कोणता संदेश देतात? खालून दुसरी ओळ बघा, हातात पेन्सिल आहे. मुलांनो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मधलं उत्तर आहे ना, त्याला ब्रॅकेट करा. केला? आता वाचा पुढचं. मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा. दुसऱ्याला आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. इथे ब्रॅकेट कंप्लीट करा आणि नंबर द्या 3 नंबर. आणि पुढे लिहा, असा संदेश फुले देतात. हे कुठून घ्यायचं? तर क्वेश्चन मधून घ्यायचं. घ्या बरं, तिकडे लिहून ठेवा. तिथे तुम्ही तिसरा आन्सर मार्किंग केलंय ना, तिकडेच लिहा. असा संदेश फुले देतात. झालं? चला आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. जीवन हे कसे आहे? तर जीवन क्षणभंगूर आहे. बघा वरून तिसरी ओळ बघा. जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगूर. मिळाला शब्द? त्या क्षणभंगूर शब्दाला अंडरलाईन करा आणि तिथे 4 नंबर लिहा. 4 नंबर तेवढा एकच शब्द. उत्तर असं असेल, जीवन हे, हा शब्द लिहायचा, क्षणभंगूर आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे. कळलं? आता 5व्या प्रश्नाकडे येऊया. जीवनाचा खरा आनंद कशात दडला आहे? आता हे आन्सर पण तिसऱ्या आन्सरच्या इकडे आहे, म्हणून त्याला अंडरलाईन करा. शेवटची ओळ बघा, शेवटची ओळ. दुसऱ्याला आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. या वाक्याला अंडरलाईन करा. केली? शेवटची ओळ, दुसऱ्याला आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. या वाक्याला अंडरलाईन करा आणि लिहा 5 नंबर. मग प्रश्न काय आहे? जीवनाचा खरा आनंद कशात दडला आहे? तर उत्तर आहे,
दुसऱ्याला आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. एवढंच लिहा उत्तर. हे कसलं आहे? प्रश्न 5व्याचं उत्तर. मला वाटतं सगळी उत्तरं तुम्हाला व्यवस्थित कळली असेल. चला आता पुढे जाऊया. आता तुमच्या वर्कबुकचं पेज नंबर 33, तिथेही सगळी उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. हे लक्षात ठेवा. उत्तरं वर्कबुक मध्ये लिहायची आहेत, पेज नंबर 33 मध्ये. झाले 5ही प्रश्न? काही कन्फ्युजन नाहीये? ओके, चला मुलांनो, आज आपण जाहिरात लेखन बघणार आहोत. मला माहिती आहे जाहिरात लेखन तुम्हाला माहीत असेल, पण एक लेखनाचा वेगळा भाग म्हणून जाहिरातीकडे आपण पाहूया. गणपती बाप्पा हा कलेंचा देवता आहे, बरोबर? तर जाहिरात ही सुद्धा पुढची कला अशी मानली गेली आहे. जाहिरात या शब्दात तिचा अर्थ समावलेला आहे. जाहिरातीला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर? किंवा ॲड असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे लक्ष वेधून घेणारं असं. म्हणजेच काय? ह्या जाहिरातीद्वारे लोकांचं लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेतलं जातं, बरोबर? आणि या दृष्टीने विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या वस्तू असतील, वेगवेगळं उत्पादन असेल, म्हणजे प्रोडक्ट असेल, तर त्यांची मागणी निर्माण करणारी जाहिरात ही दाखवली जाते, बरोबर आहे? आपणही तेच करतो. जाहिरात पाहिली की आई मला हे हवं, आई मला, बाबा मला ते हवं करून तुम्ही मागे लागत असतात. मग ते प्रोडक्ट कसं आहे किंवा ते उत्पादन कसं आहे ते आपण बघत नाहीत, बरोबर? जर जाहिरात चांगली असली तर आपल्याला त्या वस्तू हव्या असतात. मुलांनो, आजच्या संगणक म्हणजेच कम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट आणि मोबाईलच्या क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा जी आहे ही मोठी होत चाललेली आहे, बरोबर? आता जाहिरात ही कसली असते? तर अनेक गोष्टीची असते, जसं कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य असेल, व्यापार, दळणवळण, प्रसारमाध्यमं आहेत, मनोरंजन आहेत, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये जाहिरातीचं विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून हे युग जाहिरातीचं युग सुद्धा आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाहीये, बरोबर? आता जाहिरात जी आहे ही जाहिरातीमध्ये भाषेचा वापर केला जातो, बरोबर? काही जाहिराती लेखी स्वरूपाच्या असतात, काही आपण रेडिओवर ऐकत असतो, FM वर वगैरे, काही जाहिराती टीव्हीवर बघत असतो, इंटरनेटवर येऊन पेज निघून जात असतं. अशा अनेक प्रकारच्या जाहिराती आपण बघू शकतो, बरोबर? पण आज आपण जी जाहिरात शिकणार आहोत हा जाहिरातीचा वेगळाच प्रकार आहे. आता मी इन जनरल असं सांगते. इयत्ता 10वी पर्यंत आपल्याला जाहिरात लेखन आहे. ते कसं कसं केलं जातं? तर शब्द दिले जातात, त्या शब्दावरून जाहिरात मुलांनी करायची असते, किंवा एखादा विषय दिला जातो, त्या विषयाला अनुसरून जाहिरात बनवायला सांगतात, किंवा एखादी जाहिरात दिलेली असते त्याच्यामध्ये चुका दिलेल्या असतात आणि त्या चुका दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा ती जाहिरात लिहायची असते, किंवा मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यावरून तुम्हाला जाहिरात लेखन करायची असते. मुलांनो, आपला पॅटर्न थोडासा वेगळा आहे. आपल्याला काय करायचंय तर आपल्या समोर एक जाहिरात दिलेली आहे. आपल्याला जाहिरात दिलेली आहे, त्या जाहिरातीवर काही प्रश्न दिलेले आहेत, बरोबर? तर ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपल्याला जाहिरात दिलेली आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. जर तुमच्या कोणाकडे टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 27 वर ही जाहिरात आहे बघा. तो त्याचा फॉर्म आहे की अशा प्रकारे जाहिरात केली जाते. चला आता आपण आपली जाहिरात बघूया. तुमच्या सगळ्यांकडे कंपोबुक समोर असतील.
इंडेक्स पेजवर या. इंडेक्स पेजवर 4था क्रमांक घाला. पहिलं पत्रलेखन झालंय आपलं. दुसरा निबंध झालेला आहे. तिसरा सूचना फलक झालेला आहे. आणि चौथा प्रकार जो आहे हा जाहिरात लेखन आहे. इंडेक्समध्ये आजची तारीख घालायची आहे, डेट घातली. विषय मध्ये लिहा नंबर 4 जाहिरात लेखन. झालं लिहून. मी जरा पटापट जाणार आहे कारण वेळ फार कमी पुरतोय आपल्याला. पुढच्या पानावर जाते. आता हे तुमचं मेन पेज आहे जिथे तुम्ही कंपोजिशन ॲक्च्युअल लिहिणार आहात. त्या राईट साईडच्या पेजवर जायचंय. तिथे राईट साईडच्या पेजवर जिथे मार्जिन आहे, समास आहे, त्या समासाच्या इकडे तुम्ही दिनांक लिहिणार आहात. आज तुम्ही व्हिडिओ बघत आहात म्हणून आजचीच तारीख तिकडे लिहिणार आहात. आणि ती लाल रंगाची आडवी रेष आहे मार्जिनची, त्याच्यावर 4 नंबर घालून जाहिरात लेखन असं लिहायचं आहे. बरोबर. आता मी जो स्क्रीन शेअर केली त्याच्यावर जो गुलाबी रंगाचा चौकोन दिसतोय, बरोबर, हा चौकोन म्हणजे तुमची जाहिरात आहे. आता ती कुठून घ्यायची ते मी तुम्हाला सांगते. चला, इतकं कळलं. ही जी जाहिरात दिलेली आहे तुम्हाला, ही तुमच्या वर्कबुक मधली जाहिरात आहे. तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 27 वर ही जाहिरात आहे. त्यानंतर तुमच्या वर्कबुक मध्ये पेज नंबर 41 वर ही जाहिरात आहे. आता याचं काय करायचं ते मी सांगते. जरा पटापट जाऊया. तुम्हाला तो जो चौकोन दिलेला आहे तिथे असंच्या असं ड्रॉ करून लिहायचं आहे. तुमचं ड्रॉइंग किती छान आहे हे मला माहिती नाही आणि आपल्याला काही करायचं नाहीये. आपल्याला फक्त त्याचे शब्द महत्त्वाचे आहेत. कळलं. त्यामुळे त्या वहीच्या तेवढ्या पेजमध्ये हे घाला. आता मी वाचायला सुरुवात करते. आम्ही जाहिरात वाचतो. खुशखबर खुशखबर खुशखबर, शब्दगंगा येऊ द्या घरोघरी. म्हणजेच शब्दगंगा येऊ द्या घरोघरी म्हणजेच ही वाचनासंबंधीची जाहिरात आहे. बघूया काय आहे. बघा, लेफ्ट हँड वर साईडवर लिहिलंय पुस्तकांचे भव्य प्रदर्शन. म्हणजेच काय, इथे पुस्तकांची विक्री आहे, एक्झिबिशन आहे. काय आहे बरं. राईट साईडला बघा, कालावधी 15 ते 20 ऑक्टोबर 2017. कालावधी म्हणजे कधी आहे हे एक्झिबिशन, त्याची डेट दिलेली आहे. त्यानंतर आहे वेळ कधी आहे, सकाळी 10 ते सायंकाळी 8, म्हणजे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे उघडं आहे. कुठे बरं आहे हे, तर स्थळ म्हणजे व्हेन्यू, म्हणजे कुठे आहे ते. शारदा विद्यालयाचे सभागृह म्हणजे हॉल. शारदा विद्यालय जे आहे स्कूल, त्यांच्या हॉलमध्ये हे भरलेलं आहे. बघा काय लिहिलं आहे. प्रदर्शनाची वैशिष्ट्य, छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन आहे. म्हणजे छोट्या आणि मोठ्या मुलांसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. नामवंत साहित्यिकांची पुस्तकं आहेत, म्हणजे खूप चांगल्या लेखकांची पुस्तके आहेत. विविध विषयांवरील पुस्तकं आहेत. त्यानंतर मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तकं आहेत. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व त्यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी. आता हे शेवटचं मी समजावून सांगते. सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये, कळलं, संध्याकाळच्या वेळी 7 ते 8 मध्ये नामवंत साहित्यिक येणार आहेत, म्हणजे रायटर्स येणार आहेत. आणि ते काय करणार आहेत तर प्रत्यक्ष वार्तालाप, म्हणजे तुम्हाला डिरेक्टली त्यांच्याशी बोलता येईल, चर्चा करता येईल. तर ही संधी तुम्हाला इथे मिळणार आहे. आता खालती काय त्यांनी लिहिलंय, उद्घाटन समारंभ. आता ह्याचं ओपनिंग सेरेमनी कधी होणार आहे, 15 ऑक्टोबर सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. आता ह्याचं ओपनिंग सेरेमनी आहे, तर ते कोणाच्या हस्ते होणार आहे, तर शारदा विद्यालयाचे संस्थापक श्री विजेंद्र सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. आता खालती दिलंय पुस्तक खरेदीवर 20% सवलत. म्हणजे तुम्ही जर पुस्तकं घेतली तर 100 रुपयाच्या पुस्तकावर तुम्हाला 20 रुपये कमी करले जातील.
आणि खालती लिहिलं आहे त्वरा करा, आपला पुस्तक संग्रह समृद्ध करा. म्हणजे लवकर लवकर या आणि पुस्तकं घ्या. ओके, आता आपल्याला काय करायचं तर खाली प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा तुम्हाला वर्कबुकमध्ये लिहायची आहेत. पेज नंबर 41 वर हे आहे. आता मला सांगा, हातात पेन्सिल तुमच्या असेल. पहिला प्रश्न आहे, ही जाहिरात कशा संदर्भात आहे? तर काय आहे बरं, कळतंय का? पुस्तकांचे भव्य प्रदर्शन. मग पूर्ण वाक्यात नाही लिहायचंय. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, ही जाहिरात कशा संदर्भात आहे? तर पुस्तकांच्या किंवा पुस्तक प्रदर्शनाबाबत किंवा पुस्तकासंदर्भात आहे. पुस्तक प्रदर्शन लिहिलं तरी चालेल. हां, चुका होता कामा नयेत फक्त. दुसरा प्रश्न, कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? तर कालावधी हा राईट हँड साईडला दिलाय. मग काय लिहायचं? 15 ते 20 ऑक्टोबर 2017 एवढंच उत्तर लिहायचं. पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा. आता ती जी जाहिरात आहे त्या जाहिरातीच्या लेफ्ट हँड साईडला आहे बघा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये. ती सारी वैशिष्ट्ये कॉमा कॉमा टाकत लिहायची आहेत. बरोबर. पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये काय लिहिणार? छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, नामवंत साहित्यिकांची पुस्तके, स्वल्पविराम, विविध विषयांवरील पुस्तके, स्वल्पविराम. किंवा ह्याला नंबरिंग करून लिहिलं तरी चालेल. 1 नंबर छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन, 2 नंबर नामवंत साहित्यिकांची पुस्तके, असं एका पाठोपाठ म्हणजे पुढे पुढे लिहित चला, कारण जागा इतकी नाहीये. बरोबर. अशा प्रकारे 5 पॉइंट तिकडे टाका. 5च मुद्दे आहेत. सगळं त्या जाहिरातीमध्ये दिलंय, फक्त कॉपी करायचंय. आता पुढचा प्रश्न विचारलाय, प्रदर्शन कोठे भरणार आहे? म्हणजे व्हेन्यू. काय बरं दिलंय? राईट साईडला बघा ओव्हल शेप काढलेला त्याच्यात. स्थळ, स्थळ म्हणजेच व्हेन्यू. मग काय आहे? प्रदर्शन कोठे भरणार आहे? शारदा विद्यालयाचे सभागृह इथे भरणार आहे. कळलं उत्तर? आता खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे? 20%. जसं लिहिलंय नंबरिंग तसंच आहे, तसं उत्तर लिहायचंय. हां, आता पुढचा प्रश्न, पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा. आता तुमचं मराठी खूप छान नसेल तरी सुद्धा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये जी आहेत त्यातलं एखादं उचलू शकता तुम्ही. बघा 4 नंबरच्या पॉईंटवर लिहिलंय, मुलांसाठी आवडत्या गोष्टीची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तकं आहेत. मग तुम्ही असं लिहू शकाल, प्रश्न असा आहे, पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा. मग लिहू शकता, प्रयोगांची व कोड्यांची पुस्तके मी घेईन किंवा खरेदी करेन. संपलं इकडे जाहिरात. समजलं? तर हा अशा प्रकारे तुम्हाला जाहिरात लेखन आहे. करणार ना मग? हां, तर ही 41 पेजवरची जाहिरात जी आहे ही तुम्हाला वर्कबुकमध्ये लिहायची आहे. आणि ही जाहिरात तुम्हाला कुठे लिहायची आहे? कंपो बुकमध्ये. ठीक. आता वेळ झालेली आहे शब्दलेखनाची उत्तरे बघण्याची. चला तर मग. पहिला शब्द होता फुले. अनेक फुले म्हणून फू चौकार पहिला आहे. दुसरा शब्द आहे फूल. मी म्हणून सांगते की उच्चारणावर लक्ष ठेवत चला आणि म्हणून तो दुसरा येणार. तिसरा शब्द होता सुगंधित. सुगंधित. सु आणि धी हे दोन्ही शब्द अगदी अलगद उच्चारण केलं होतं म्हणून ते दोन्ही पहिले आहेत. पहिला उकार आणि पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व. आणि चौथा शब्द होता नाजूक. म्हणताना मी जूक म्हणत होता, ऊचा नाजूक असा लांब केला होता म्हणून त्याचा उकार जो आहे हा दुसरा आहे, दीर्घ. त्यानंतर दर्शन. मी तुम्हाला म्हटलं जेव्हा र म्हटलं तर त्याच्या पुढच्या अक्षरावर तुम्हाला काय करायची आहे? रफार द्यायचा आहे. हां, म्हणून दर्शन म्हणून शवर रफार. ठीक, इथपर्यंत कळलं? कंपो बुक कंप्लीट करून ठेवायची आहे. कळलं? थँक यू.